तर गाईज आम्ही आमचं जुनं घर सोडतो गावाकडचं. ही माझी मम्मी आहे. आता तुम्ही बघू शकता इथे बघा किती राडा पडलाय सगळा. हे बघा बघू शकता. आमचं कुत्रं बसलं इथे. ठीक आहे. तर आता मला एक गोष्ट सापडली मी जी तुम्हाला दाखवतो. व्यवस्थित बघा आणि लक्षात येईल तुमच्या म्हणजे ते काय आहे. घर आहे आमचं पूर्ण. ठीक आहे. हा सगळा राडा पडलाय. हां आम्ही फॅनचं कनेक्शन वगैरे सोडलंय. तर बघा मला एक माझ्या आजीची पिशवी सापडली पैशाची, जे ते कमरेला खोचत असतात. तर माझी आजीला जाऊन आता बरेच दिवस झाले. तर मी पैशाची पिशवी तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्यामध्ये तिने साचवलेले पैसे आहेत. बरं बघा ह्याच्यावर एक तुम्हाला नाव दिसतंय, थोडं दाखवतो तुम्हाला. रोहन म्हणून, खाली कुणाल म्हणून नाव होतं पण ते लाल कलरचं थोडं निघालं आहे. व तुम्हाला निळ्या कलरमध्ये कुणाल असं दिसत असेल. तर आता कुणालला देतो मी हातामध्ये आणि कुणाल तुम्हाला दाखवेल की ह्याच्या आजीच्या पाठीमध्ये आपल्याला काय सापडतंय. बघा ह्याच्यामध्ये ह्या 100च्या जुन्या नोटा तुम्हाला दिसतील. बघा 100, 200, 300, 350 रुपये आहेत जवळपास. त्यामुळे आणि अजून बाकीचं बघू शकता तुम्ही, दुसऱ्या पिशवीमध्ये अजून नसतील पैसे थोडेफार, कारण की आजीला सेविंग करायची भरपूर सवय होती, पैसे ठेवायची. बघा ही नवीनच नुकती नोट आलेली आणि हे 50 रुपये, त्याच्यामध्ये 250 रुपये जवळपास आहेत. तर अशा जुन्या गोष्टी बऱ्याचदा सापडतात जेव्हा तुम्ही घर सोडता करता आणि ह्याच आठवणी राहतात. आता ती पिशवी मी माझ्या एका व्यवस्थित चांगल्या जागेवर ठेवेल, त्याला मी काहीच नाही करणार. मग अजून 100 रुपये सापडले म्हणतो कुणाल. तेव्हा ती तर कशी फोल्ड करून ठेवली आहे एकदम बारीक घडी घालून. पुराण्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये लोक जुनी जमिनीमध्ये पैसे गाडून ठेवायचे, पण नंतर ह्या अशा पिशव्या त्यांनी स्वतःसाठी बनवायला चालू केलं टेलरकडून आणि मग ते ह्याच्यामध्ये पैसे ठेवायला लागले. ठीक आहे गाईज, आम्ही निघतोय आज. थँक्यू.